जागे जागे बुद्ध की वाणी जागे जागे बुद्ध की वाणी जागे जागे बुद्ध की वाणी मंगल मूल महाकल्याणी मंगल मूल महाकल्याणी जागे बुद्ध कोटि ज्ञानी जागे बुद्ध कोई ज्ञानी जागे बुद्ध कोटि ज्ञानी जागे बुद्ध कोई ज्ञानी जगते प्राणी सबका मंगल सबका मंगल सबका मंगल सबका मंगल सबका मंगल हो रे सबका मंगल हो रे तेरा मंगल तेरा मंगल तेरा मंगल तेरा मंगल हो रे तेरा मंगल हो रे जन जन मंगल जन जन मंगल मंगल जन जन मंगल जन जन मंगल हो रे जन जन मंगल हो रे मेरा भया हो निरा बने सबा मेरा भया हो मेरा वैरा बने सबा सभी निरामया हो जन जन मंगल हो रे जन जन मंगल हो रे धर्म जगत में धीरज जागे धम्म जगत में धीरज जागे धर्म जगत में धीरज जागे धम्म जगत में धीरज हो जन कल्याण धीरज हो जन कल्याण उल्या धर नाही जनाचं मंगलम अरे म्हणत असतो आम्ही तसं कुठे म्हणतो गेलं ते कवाच गेलं रे जायचं पुढं अजून लई मोठी लाईन आहे ना त्रिकोट झाला आधी आपण ऐकून जाऊ आता
जायचं काय अहो इथून म्हणता तू न ती पलीकडून चाललेत ना जास्त आहे बाप्पा 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 मॅडम बनायला केवढी रॅली आधीची गुरु सदा ही रक्षा करे जे ॲटो जेव्हा इथं होता ना तेव्हा डायरेक्ट बुधवार जवळ होती किती मिनिटं भरती पाहू अरे हिचं सालड्या आणि तोंडच्या हिचं पाय रे काळ्या पाय लेकरं लोटवायला बारीक बारीक पर्स द्यायच्या त्या आधीच पर्जिया जन मंगल जन जन मंगल हो रे जन जन
मंगल हो तीरथ जागे धम्म जगत में 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 तीरथ हो जन कल्याण तीरथ हो जन कल्याण राग द्वेष मोह दूर हो 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 जागे शील समाधि जागे शील समाधि जा जन जन के दुख मिट जावे 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 तीरथ जाग उठे मुस्कान तीरथ जाग उठे मुस्कान सबका मंगल सबका मंगल सबका मंगल सबका मंगल सबका मंगल हो अरे सबका मंगल हो अरे जन जन मंगल 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 हो अरे जन जन मंगल हो अरे दुख दुख सभी दुख 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 सभी दृश्य सभी ये तो मंगल हो रे जन जन मंगल हो रे कितने टाइम तक रुकना है? आता ही स्टार्ट इतकी हा कोणती टाकरे टाकरे व्यवस्था होता तो कल्याण
अरे मास्तरचा व्हिडिओ घे ना कोणते सनी हा मास्तरचा बाहेरचे मास्तरचा मी मास्तरला ते सनीला म्हणजे पलीकडे सनीला कोणता गाणं मला त्यो दाद्या म्हणजे मला याच्यावानी व्हायचं त्यो मास्तर धीरे जायला एकदा तिथे जाऊ यायला घे असं आडवून करून आणि त्याचा संघ घे एवढा मोठा गाडी घ्यायचा व्हिडिओ घे आणि अर्धी पब्लिक घे बस तू त्या संघ गाडीवर जातो बरं समजा मग हो समजू दे चल रे मास्तरचा व्हिडिओ गाव नाही यायला तर म्हटलं की देणार एकदा दाखवलं नाही मस्त वाटते साईड फिंगर एक करायला कुठे ते आता का बाजूला मडे करे काय आठवत एवढा रे पुरी मास्तरचा व्हिडिओ सुखिया हो यारे रानी सुखिया हो यारे सुख दिशा के सब प्राणी के सब प्राणी सुख दिशा के सब प्राणी के सब प्राणी मंगल लाभी हो यारे मंगल लाभी हो यारे भयो निरवैर बने सदा निरवैर बने सदा भयो निरवैर बने सदा यार त्याचा व्हिडिओ घे रे
मंगल 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 रे मंगल जन मंगल जन जन मंगल जन जन मंगल जन जन मंगल जन जन मंगल रे जन जन मंगल रस जागे धम्म जगत में 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 रस जन कल्याण रस हो ये जन कल्याण जागे धम्म जगत में जागे धम्म जगत में रस जन कल्याण रस हो जन कल्याण राग द्वेष और मोह दूर हो 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 जागे शील समाधि जागे शील समाधि जन जन के दुख रे मिट जाओ जन जन के दुख रे मिट जागे रस जाग उठे मुस्कान रस जाग उठे मुस्कान सबका मंगल सबका मंगल सबका मंगल सबका मंगल सबका मंगल रे सबका मंगल रे तेरा मंगल तेरा मंगल तेरा मंगल तेरा मंगल तेरा मंगल रे तेरा मंगल रे जन मंगल जन जन मंगल जन जन मंगल जन जन मंगल जन जन मंगल रे जन जन मंगल रे जागे जागे बुद्ध की वाणी जागे जागे बुद्ध की वाणी जागे जागे बुद्ध की वाणी जागे जागे
बंदा घे बंदा बस थांबरा राहुलच्या असं आहे का अरे मला 10 मिनिटाचा व्हिडिओ जाय बाई मिनिटं थांब 10 व्हिडिओ अगं 5 मिनिटं थांब हा भाऊ असतो मिनिटं 5 मिनिटं थांब घंटीच्या कोणात लवकर होत नाही गाडी
अमोल भाई एक पाण्याची कॅन आण बरं. अमोल भाई एक पाण्याची कॅन घेऊन या इकडे. पुढे काही कादा मात्र बोलवत नाही कधी मध्ये आम्हाला भाऊ एवढं सांभाळते का सोबत थोडीच कोणते किडनी त्या काय किडनी येऊन गेली हॅलो हॅलो हा संपूर्ण समोर येऊन कृपा करावी. लगेच वाचन एक भारतीय बौद्ध महासभेचे सर्वच पदाधिकारी सर्वांचे मी या ठिकाणी शब्दसंबंधी स्वागत करतो. आणि आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व समता सैनिक दलांना या ठिकाणी विनंती करतो की आपण धम्मध्वजाला सलामी देण्यासाठी आपण या ठिकाणी पुढील कारवाई करायची आहे. आदरणीय शिरसाट सर यांच्याकडे जय वर्षावा तथा बुद्धाने धम्म यांच्या ग्रंथात समापन प्रसंगी महाबोधी बुधवार राजगाव या ठिकाणी सर्व बौद्ध उपासक पुशिका बाहेर घेऊन आलेल्या सर्वांचं स्वागत आहे. विनंती आहे की भारतीय बौद्ध महासभेचे जे जिल्हा पदाधिकारी आहेत आणि तालुका पदाधिकारी त्यांनी समोर यायचे. हॅलो सर्वांना विनंती आहे थोड्या वेळासाठी स्तब्ध बसा. आणि बुलढाणा जिल्ह्याचे भारतीय बौद्ध महासभेचे सर्व अधिकारी पदाधिकारी आपण सर्वांना विनंती आहे आपण पुढे या. इथे आपणास सलामी होणार आहे. त्याचप्रमाणे मेकर तालुक्याचे अधिकारी पदाधिकारी सिंदखेड राजाचे सर्व अधिकारी पदाधिकारी भारतीय बौद्ध महासभा आपण सर्वांना विनंती आहे आपण या ठिकाणी सलामी स्वीकृत करण्यासाठी येण्याची कृपा करावी. आणि बाकी सर्व सैनिक आपणास सूचना आहे सर्वांनी यासाठी सलामी देण्यास सज्ज व्हावे. महिला शाखेच्या जिल्हाध्यक्षा शिवानी साबळेताई त्याचप्रमाणे साबळे सर आपणास सुद्धा विनंती आहे. त्याचप्रमाणे खिल्लारेताई आपण तालुक्यामध्ये आहात आपण सुद्धा वर येण्याची कृपा करावी. महिला उपाध्यक्ष आपणही
आत्ता आहे ना असंच कोणतं सांगितलं होतं हा तू सांग मला दाखव. अरे एक नंबर असा तरुण महाबोधी बुधवार राजगाव या ठिकाणी वर्षावर सांगता अर्थात आश्विन पौर्णिमा आषाढ पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमा या काळामध्ये चालणाऱ्या या पवित्र अशा मंगलमय वातावरणामध्ये बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथाचं वाचन या विहारामध्ये सुरू होतं आणि काही दिवसापूर्वी तो ग्रंथ समाप्त झालेला आहे. त्यानिमित्त हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आलेल्या सर्व बौद्ध उपासक उपासिका भारतीय बौद्ध सभेचे पदाधिकारी तद्वतच वेगवेगळ्या गावातून आलेल्या महिलांचा उपासिका संघ या सर्वांचं मी स्वागत करतो. या ठिकाणी थोड्या वेळापूर्वी गावामधून मंगल मैत्री काढण्यात आलेली होती आणि आलेली फेरी या ठिकाणी स्थानापन्न झालेली आहे आणि त्या अगोदर समता सैनिक दल यांची सलामी सुद्धा झालेली आहे. मागच्या तो आपण पोराची चपला लावली होती आणि येई तर आपण लावली असेच पावले कुठला तरी लागला बाबा आई पुटी मारायचं दमते पाठीमाग पाय जाऊन काट्या किती बापू घ्या
सर्व श्रद्धावान उपासक आणि उपासिका आपण सूचनेकडे थोडं लक्ष द्यायचं आहे. आताचा सध्याचा जो कालावधी आहे हा कालावधी वर्षावासाचा आहे आणि आज अष्टमी सुद्धा आहे. त्यामुळे माझ्या सूचनेकडे सर्व श्रद्धावान उपासक उपासिका सर्वांनीच या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे. आपल्यापैकी किती उपासक आणि किती उपासिका यांना आज उपोषित आहे? फक्त हात वरी करा. ज्यांना उपोषित आहे त्यांनी हात वरी करायचा आहे. उभ्या राहा, बरं उभ्या राहा, जागेवरती उभे राहा. उपासक किंवा उपासिका एवढं एकदा करा, जागेवरती उभं राहायचंय. ज्यांना उपोषित आहे त्या सर्वांनी. उपोषक हॅलो, इकडे लक्ष द्या. ज्या उपासकांनी उपासिकांनी उपोषण व्रताचं धारण केलं आहे त्यांनी उभे राहा. पंगत बसणार आहे, नाही तर आता खाली बसतात आणि पंक्तीत जाऊन बसतात. थोडीशी आपल्याला तांत्रिक प्रतिज्ञा आपण करूया. आपणात दोष असंख्य हे नष्ट करण्याची प्रतिज्ञा आपण करूया. आहेत सत्य अनंत ती पूर्ण आकलण्याची प्रतिज्ञा आपण करूया. भगवान बुद्धांचा अतुल्य मार्ग तो संपूर्ण साध्य करण्याची या प्रतिज्ञा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेली आहे. त्यानंतर साधू 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 ज्याचा प्रकाश आहे व्याप्त अनिर्बंध दस दिशा आणि माझी निग्रही मनीषा तुझ्या भूमीत जन्म घेण्याची मनचक्षुंना घडते तुझ्या भूमीचे दर्शन. तेव्हा तेरे लोक्यातील सर्व भूमीत तिची श्रेष्ठता जाणतो. आकाशा समान सर्वसमावेशकती अनंत आणि असीम सन्मार्गानुसार तुझी करुणा मैत्री सर्व भौतिक विश्वास श्रेष्ठ जन्मजन्मांतरीच्या पुण्यसंचयाचा परिपाक आणि तुझ्या प्रकाश सर्वव्यापी जणू चंद्रसूर्याचे रूपदर्पण. माझी अशी प्रार्थना तिथे जन्म घेतलेले प्राणी मात्र तुझ्या सम करोत सत्य घोष. हे बुद्धा मी लिहितो आहे इथे लेख हा आणि गातो गीतेही तुझे व्हावे साक्षात दर्शन हीच करतो प्रार्थना. अखिल प्राणी मात्रांसहित ह्या धन्य भूमीत हो मला जन्म प्राप्त, हो मला जन्म प्राप्त. साधू साधू साधू. यांचे स्वागत करण्यासाठी मी आयुष्यमान किशोर काका भालेराव माजी ग्रामविस्तार अधिकारी यांना या ठिकाणी विनंती करतो की आपण सरांचे स्वागत करावे. त्यानंतर जिल्हा अध्यक्ष महिला जिल्हा अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा आयुष्य माननी सरस्वती ताई साबळे यांचं स्वागत करण्यासाठी मी माता महामाया उपासिका संघातील उपासिकांना विनंती करतो की आपण ताईंचे या ठिकाणी स्वागत करावं. तसेच भारतीय बौद्ध महासभेच्या महिला उपाध्यक्षा
आयुष्यमानिनी हिलारी आत्या यांचं सुद्धा या ठिकाणी कर्मशः माता महामाया उपासिका संघातील श्रद्धावान उपासिकांनी स्वागत करावं. या. 2-4 जणी या ना. तसेच आयुष्यमान संतोष सिरसाट सर, केंद्रीय शिक्षक तसेच भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संस्कार सचिव यांचे स्वागत करण्यासाठी मी आयुष्यमान रमेश दत्तात्रय सरकटे यांना विनंती करतो की आपण त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. तसेच भारतीय बौद्ध महासभेचे तालुका उपाध्यक्ष सन्माननीय दीपक जाधव सर यांचे स्वागत करण्यासाठी मी आयुष्यमान रामदास काका भालेराव यांना या ठिकाणी विनंती करतो की आपण सरांचं स्वागत करावं. आहेत का? बरं. हां, आयुष्यमान रमेश काका गवई आपण त्यांचं स्वागत करावं. तसेच आयुष्यमान बबन जाधव भारतीय बौद्ध महासभेचे तालुक्याचे कोषाध्यक्ष यांचे स्वागत करण्यासाठी मी आयुष्यमान विकास सरकटे यांना विनंती करतो की आपण त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. तसेच आयुष्यमान बाजीराव सोमाजी खंडारे भारतीय बौद्ध महासभेचे तालुका पर्यटन सचिव यांचे स्वागत करण्यासाठी मी आयुष्यमान पंजाबराव भाजराव काका यांना या ठिकाणी विनंती करतो की आपण त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. त्यानंतर आयुष्यमान वसंतराव गवांदे केंद्रीय शिक्षक भारतीय बौद्ध महासभा यांचे स्वागत करण्यासाठी मी आयुष्यमान सकाराम बाळूजी गवई काका यांना या ठिकाणी विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करावं. नंतर आयुष्यमान भुजंगराव सिरसाट भारतीय बौद्ध महासभा तथा यांचं स्वागत करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी यांचे स्वागत करण्यासाठी मी आयुष्यमान शैलेश भानुदास बाजीराव यांना या ठिकाणी विनंती करतो की आपण त्यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. फोटो काढला नाही पाहिजे. यानंतर आयुष्यमान प्रवीण सरकटे उपसरपंच सायळा यांचे स्वागत करण्यासाठी मी आयुष्यमान सुरेश राघोजी सरकटे दुकानदार आहेत का? तसेच आयुष्यमान माधवराव सरकटे माजी उपसरपंच सायळा, आयुष्यमान अगंद सरकटे सायळा
तसेच आयुष्यमान गजानन सरकडे सायळा, अनिल गवई सायळा यांना मी या ठिकाणी विनंती करतो की आपण सर्वांनी समोर यावं. तर्कमुक्तीचे अध्यक्ष आयुष्यमान रमेश दत्तात्रय सरकटे, आयुष्यमान विकास बळीराम सरकटे. आता थांबा एक मिनिट थांबा. माता महामाया उपासिका संघ यांना मी या ठिकाणी विनंती करतो की आपण लोणी गवळी येथून उपस्थित झालेला संघ रमाई उपासिका उपासक संघ, मी रमाई उपासक उपासिका संघ या हातामध्ये जे काही तुमच्या पुष्पांच्या पाकळ्या आहेत त्या सर्व पाकळ्या फेकायच्या नाही बरं. सगळ्याचा अजून 4-5 संघ आहे त्यांच्यावरती आपण सगळ्यांना स्वागत करायचं हा. बरं ठीक आहे. हा आपण यांचा आणि जय भीम म्हणा मोठ्याने. हा त्याच्यानंतर मी रमाबाई उपासिका संघ बेलगाव आपण उभं राहावं. ठिकाणी हार्दिक स्वागत करायचे. पुष्पाचा वर्षाव करू. शेवटच्या बाईचा जरा पुष्पाचा वर्षाव करा आणि जय भीम म्हणा. जय भीम. यानंतर पुष्पांचा वर्षाव करा. जय भीम म्हणा. जय भीम. जय भीम. जय भीम. आता यानंतर एकदा खाली बसून घ्या. तुम्ही थांबा. माता महामाया उपासिका संघातून तुम्ही आता हातामध्ये पुष्प घ्या. माता महामाया उपासिका संघातील सर्व उपासिकांनी आता श्रद्धावान उपासक तथा आपल्या शायरीतून आपल्या गीतातून त्या ठिकाणी समाज प्रबोधन करणारे आयुष्यमान करतो की आपण उपस्थित सर्व मान्यवरांचं, उपस्थित सर्व श्रद्धावान उपासक आणि उपासिकांचं आपण या ठिकाणी पुष्पगुच्छाने स्वागत करावं. म्हणा करा वर्षा. जय भीम. जय भीम. जय भीम. बसा. यानंतर समोर